अजूनही बरसात आहे. मल्हार, ब्रेकफास्ट रेडी आहे, चल ना. नाही आता नको, आता जर मला निघायचंय, उशीर होतोय. कुठे जातोय कामाला. मल्हार? तू परत न सांगता कुठे जातोयस मला? अगं नाही ग बाई. अरे नाही म्हणजे काय? तू कुठे चाललायस मला न सांगता? परत तू तेच करतोयस का? मनू, कामासंदर्भात काही लोकांना भेटायला चाललोय बाहेर. आणि यात काय सांगण्यासारखं? ते काम अजून फिक्स नाही झालेलं आहे. काही ठरलं, फायनल झालं की मी सांगेन, ठीक आहे? म्हणजे तू परत तेच करतोयस ना? तुला आमचं कोणाचं नाहीच ऐकायचंय का मल्हार? इथे घरात काय चाललंय आणि तू कुठे बाहेर भटकतोयस? भटकत नाहीये, कामासाठी चाललोय बाहेर. मागच्या वेळी पण हेच म्हणाला. अरे काय मागच्या वेळी लावलंय का? प्रत्येक वेळेला मी काय घरातच बसून राहायचं का? काही करायचंच नाही? सारखं सारखं तेच 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 तेच. तू आवाज का चढवतोयस रे माझ्यावर? हा, तुझ्या मामासारखं ना व्हायलेंट व्हायची काही गरज नाहीये. का आता हात पण उचलणार आहेस माझ्यावर? मग तुझी आई माझ्या चारित्र्यावर संशय घेईल हेच हवंय का? काय काय बोललीस तू आता? मनू, मल्हार, तुझी आई मला मीराताईचं बाहेर काही अफेअर आहे का असं विचारत होती. ह्याला काय अर्थ आहे? जर हे सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटलं ना की सगळं बिघडतं. काहीच धड नाही चालू. काय चाललंय ना काही कळत नाही. नक्की कोणाच्या मनात काय सुरू आहे काय माहिती. आणि 2 वाट्या बस काढू. बस. ऐक ना, मीराच्या आई बाबांशी बोलूयात का एकदा? नाही रे, नको नको मधुरा, त्यांना कशाला मध्ये ओढायचं? अगं आपल्यालाच अजून खात्री नाहीये. ते विषय भलतीकडेच भरकटेल ना. नको बाई. अगं पण असं करून कसं चालेल? अगं पण खरं कसं कळणार? मला त्या आधीची काळजी वाटते. मीराशी लग्न करायचं म्हणून इतकी वर्ष थांबलाय. हो ना. आता ती अशी वागते म्हणल्यानंतर त्याचं काय होणार? मला पण तीच तर काळजी वाटते. काय हवंय का? नाही, मला काही नको आहे, पण तुमचे चेहरे असे का उतरले? नाही, खास काही नाही. नक्की? हो बाबा. माझ्यापासून काही लपवत नाहीयेत ना तुम्ही सुलक्षणा? नाही. हे नाही, तुम्ही सांगितलं नाहीत तरी समजलंय मला. आम्ही मीराबद्दल बोलत होतो. तिचं वागणं ना आजकाल फार विचित्र झालंय. हो नाही, ते दिसतच आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की तिचं कोणाशी तरी बाहेर. What? Is it? म्हणजे ती आई बरोबर रूम मध्ये राहते ना, आईच्या. आईने तिला कुणाशी तरी रात्री बेरात्री बोलताना ऐकलं. काय बोलताना ऐकलंय? हो, काय सांगू मी, म्हणजे कुणाशी तरी चोरून फोनवर बोलत असते. आणि काय काय बोलते सांगायची पण लाज वाटते बाई मला. म्हणून त्या दोघांमधली भांडणच संपत नाहीये. ते दोघे कंटाळली आहेत एकमेकांना.
म्हणून फसवतायत एकमेकांना आणि स्वतःलाही. आधी हट्टाने लग्न केलं, आता कुठल्या तोंडाने सांगणार आहेत ते आम्ही चुकलो म्हणून? पण नाही, हे आता जास्ती ताणण्यामध्ये अर्थ नाही. म्हणजे हा नाही, खूप झाली लपवछपवी. आता मी काय सांगतो ते ऐका. मी सांगितल्याशिवाय कोणीही या घरातून आज बाहेर पडणार नाही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक. हॅलो मीरा. मीरा, आज काही करून आपण लंचला भेटूया. अगं आपल्याला बोलताच येत नाहीये. हो रे, मी ना आज जरा जास्त वेळ काढते आणि येते बाहेर. ऐक ना, मला ना काहीतरी विचित्र सेन्स होत आहे. म्हणजे मला नीट तुला सांगता नाही येणार, पण काहीतरी वेगळंच वाटतंय मला. मला वाटतंय की अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. अशा काही गोष्टी नक्की आहेत. मलाही कळतंय आणि ते आपल्याला शोधायला हवे. ठीक आहे, मग आज आपण भेटूयाच, भेटून बोलूयाच. तू पुढे हो हॉस्पिटलला, मी मागून येतो. ओके, बाय. बाय. आधी 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 काय झालं? तुझं बाबांशी काही बोलणं झालंय का? किंवा बाबा तुझ्याशी काही बोललेत का? कशाबद्दल बोलतोस तू? माहित नाही, ते काहीतरी गडबड झाली आहे. बाहेर वातावरण खूपच गंभीर आहे. तुला बोलवलंय. अधिराज, काय 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 झालंय? बापरे, सगळे डेंजर दिसत आहेत खूपच. काहीतरी गंभीर झालेलं दिसतंय. त्यांना आदी आणि मीराच्या खोट्या भांडणाबद्दल खरं तर कळलं नसेल ना. तुम्ही सगळे असे विचित्र नजरेने का बघताय माझ्याकडे? जिजू, हे जे काही चाललंय ते बरोबर नाहीये. मला हे आधी पटलंच नव्हतं. पण मनस्विनी, जरा गप्प बस. आम्ही सगळे आहोत इथे. लहान मुलांचं भांडण नाही, मोठ्या लोकांची चर्चा चालली आहे. तुझ्यापेक्षा वयानं अनुभवानं खूप मोठे लोक आहेत नाही ते. गप्प बसायचं. मनू, काय झालंय?
मला सांगेल का कोणी? मला उगाच प्रेशर कुकर मध्ये असल्यासारखं वाटतं. अरे तुम्ही सगळे इकडे आहात का? मी निघते हॉस्पिटलमध्ये. थांब मीरा. अजून तरी आम्ही तुला या घरातलाच एक सदस्य मानतो, तेव्हा तू थांब इथे. नाही बाबा, मला हॉस्पिटलमध्ये जायचंय, काम आहे खूप. हॉस्पिटल मधली कामं होत राहतील मीरा. आज इथे आपलं बोलणं महत्वाचं आहे. मीरा, आदिराज हा माझा एकुलता एक मुलगा. त्याने खूप मोठं व्हावं, नाव कमवावं असं मला नेहमी वाटायचं. अर्थात ऑब्वियस आहे ते, पण तो अचानक इथून निघून गेला. या मागे तू कारण आहेस हे नंतर कळलं, पण त्यानं काहीच फरक पडत नाही. जो हुआ सो हो गया. त्यानंतर तुम्ही परत भेटलात. अधिराजनं तुझ्याशी लग्न करायचा हट्ट धरला, आमची कुणाचीही इच्छा नसताना. असं आहे, जेव्हा मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब असतं ना, त्यामध्ये कुठलेही निर्णय हे स्वतःसाठी, स्वतःपुरते घ्यायचे नसतात. ते नेहमीच सगळ्यांसाठी घ्यायचे असतात. म्हणूनच एकत्र कुटुंबामध्ये घेतलेले निर्णय हे सहसा चुकत नाही. नाही का अमोल? हो. तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी अधिराजचा होता. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय बाबा? सांग. आदी आणि मीराच्या लग्नाचा निर्णय हा अधिराजचा एकट्याचा होता. या कुटुंबाचा त्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. अशा वेळेला काय होतं अधिराज, की ज्या वेळेला एखादा निर्णय चुकतो तेव्हा तो चुकला आहे हे मान्य करणं थोडंसं अवघड जातं. कसं आहे, जसजसे आपण मोठे होतो तसतसा एक महत्वाचा गुण आपण मिळवत जातो, तो म्हणजे ऍक्सेप्टन्स. आता बघ ना, तुमचं लग्न आम्हाला मान्य नव्हतं तरी सुद्धा आम्ही ते ऍक्सेप्ट केलंच नाही. तसंच आता तुम्हीही आपली हार मान्य करा. हार? अरे, आपला एवढा मोठा डिसिजन चुकला हे एक प्रकारे डिफिटच ना. बट इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ लाईफ. कधी कधी नाती वर्क होतात, कधी कधी होत नाहीत. पण काय आहे की अशा या वर्क होत नसलेल्या नात्यातून एकमेकांची मुक्तता करणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. आणि माझी किंवा आमची सगळ्यांचीच रादर तुमच्या दोघांकडून याच प्रगल्भतेची अपेक्षा आहे. मला अजूनही कळत नाहीये तुम्ही नक्की काय म्हणताय. नाही कळलं? ठीक आहे, अजून समजावून सांगतो. इफ यू इन्सिस्ट. सगळेच जण आहे का? अधिराज आणि मीरानी लव्ह मॅरेज केलं.
पण काय आहे, आता त्या दोघांमध्ये काहीही लव उरलेलं नाहीये, फक्त मॅरेजच राहिलंय. आणि प्रेमाशिवाय लग्न म्हणजे निव्वळ बंधन, आणि या बंधनात या दोघांनीही अडकू नये असं मला वाटतं. आणि असं दिसतंय की या दोघांनाही आता एकमेकांमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. सो अधिराज, मीरा, आम्हा सगळ्यांना समजलंय, रादर सगळ्यांना हे कळलंय की तुम्हा दोघांचीही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. दोघांची? काय आई हे दोघांची म्हणतायत? यश, मधुरा, दोघांचीही. या दोघांचंही बाहेर काहीतरी चालू आहे आणि म्हणून भांडणं होत आहेत त्यांच्यात रोज. आणि या एकत्र कुटुंबामध्ये ही गोष्ट कशी काय सांगावी म्हणून या दोघांची कुचंबणा होते. यातून ना यांना सुख मिळतंय, ना घरामध्ये शांतता नांदते. सो मीरा, बेसिकली आम्ही सगळेच खूप समजूतदार आहोत. आम्हाला तुमची आणि तुमच्या भविष्याची काळजी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही दोघंही आता वेगळे व्हा. अहो तुम्ही काय बोलताय हे? असं काही नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला? हे कुठून कळलं तुम्हाला? अरे हो 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 आधी, अरे असं चिडतोस काय तू? अरे आम्ही काही जज नाही करत आहोत तुम्हाला. हे आयुष्यामध्ये अशा गोष्टी होतात. इट्स ओके. मी तुला म्हटलं ना, एक्सेप्टन्स इज अ की टू अ हॅपी लाईफ. नाही बाबा, पण हे सगळं खोटं आहे. असं काहीच नाहीये. अरे चिडतोस काय तू? अहो कारण बाबा तुम्ही काहीही बोलताय. मी काही बोलतो? मी मग तू रात्र रात्र हळूहळू गुलू फोनवरती कोणाशी बोलत असतो? आय लव्ह यू असं तू कुणाला म्हणतोस फोनवरून? मीराशी तुझं तर वैर आहे ना? मीरा सुद्धा हेच करत असते. तुम्ही दोघं एकमेकांशी बोलता का? अरे सांगा ना स्पष्ट काय ते. अगं ते काय सांगणार, मी सांगतोय ना. या दोघांचेही बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे. नाही, असं काही नाहीये. सॉरी आजोबा, मी मध्ये बोलतेय, पण ताईबद्दल मी असं काही ऐकू शकत नाही. मी ओळखते तिला, तिचं प्रेम आहे जिजूवर. मनू, मग मी खोटं बोलतेय का? गेले काही रात्री ऐकतेय मी सगळं. तू सांग मीरा, तू सांग. रोज रात्री तुझे फोन चालू असतात?
प्रेमळ आवाजात गोड शब्दात बोलत असतेस ना? हो की नाही ते सांग. आई अगं नवऱ्याशी भांडण झालंय ना तुझं. त्यांनी हात उचललाय म्हणून चिडलीस तू त्याच्यावरती. घरामध्ये भूकंप झाल्यासारखी अवस्था आहे अगं मीरा. आणि तुझे आपले रोज लाडीक लाडीक फोन सुरूच आहेत. कुणाशी एवढं बोलत असतेस ग रात्री? पास झालं आता. आता प्लीज कोणी काही बोलू नका. मी सांगतो काय ते. आधी मीरा बास. आज मी सांगतो खरं काय ते.